1913 साली पूर्णपणे भारतीय बनावटीचा, भारतीयांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यामुळेच त्या काळातल्या सगळ्या त्या आठवणींना आपण उजाळा देतोय. राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईत सध्याचं जे दादासाहेब फाळके जो मार्ग आहे दादर पूर्वला, तर मथुरा भुवन या इमारतीत झालं. आणि आपल्याला त्याच्यात म्हणजे अर्थातच दादासाहेब फाळके यांच्या चरित्रामध्ये आपल्याला जे काही उल्लेखी अगदी रेल्वे रुळांना लागून असलेली ती जागा, तर जर तुम्ही पाहिलं आता सध्या तिथल्या सगळ्या आधुनिक इमारतींमध्ये तो अनुभव येत नाही, पण काही वर्षांपूर्वी तिथे बंगला होता तो फाळकेंचा. तर त्याच्यामुळे इतकं म्हणजे आपल्या इतक्या जवळ हे सगळं घडलं, क्रांतिकारक काहीतरी, याचं इतकं छान वाटतं. आणि भारतात पूर्वी बंदिस्त अशी चित्रपट निर्मिती गृह नव्हतीच. म्हणजे नैसर्गिक ठिकाणी एखाद्या इमारतीच्या आवारात चित्रीकरण केलं जायचं आणि त्याच्यानंतर ते प्रदर्शित करणं, असंच साधारणपणे एक आपल्याकडे पद्धत होती. पण एकूणच हा चित्रपट निर्मितीचा व्यवसाय सुरू जो झाला त्याच्या अगोदरचा जो थोडासा काळ आपण बघितला, म्हणजे 1889 मध्ये एडिसनचा कायनेटोस्कोप असा असायचा आणि त्यात पिप शो म्हणजे काय माहितीये का, चक्क आपण म्हणजे छोटंसं ते यंत्र असणार आणि त्याच्यामध्ये आपण डोकावून बघायचं आणि आतमध्ये आपल्याला सगळं काहीतरी घडताना दिसणार एका यंत्राच्या छिद्रातनं. मग एका वेळेला एकच व्यक्ती तो चित्रपट पाहू शकायची आणि मग त्याच्यावर उपाय म्हणून जे नवीन तंत्रज्ञान आलं आणि त्यातनं मग सामूहिकरित्या चित्रपट ही सामूहिकरित्या पाहण्याची गोष्ट ही आपल्याला दिसू लागली. चित्रपट पाहण्यासाठी होणारी जी गर्दी होती, तर त्याच्यामुळे 1903 मध्ये सोडा वॉटर, सायकल आणि बूट असं विकणारे जे वॉर्नर बंधू होते त्यांना पहिल्यांदा कायमस्वरूपी चित्रपटगृह असावं, असं एकेकाला चित्रपट किती दिवस दाखवणार हे त्यांना लक्षात आलं. आणि त्यानंतर त्यांच्यापैकी त्या वॉर्नर बंधूंपैकी सॅम्युअल जो होता, त्याला थोडीशी तांत्रिक माहिती वगैरे होती, त्यांनी चित्रपटगृह ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणली. म्हणजे आताच्या काळात जी काही चित्रपटगृह आहेत, काही ठिकाणी तर अक्षरशः तुम्ही झोपून छान खात पीत अंगावर चादर बिदर घेऊन सुद्धा चित्रपट पाहू शकता. तर त्या काळामध्ये जिथे मुळात आधी एकच व्यक्ती चित्रपट पाहू शकत होती, त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात घडतील याची सुतराम शक्यता या मंडळींना नसणार. पण हे हळूहळू घडत गेलं आणि त्यानंतर 1907 मध्ये म्हणजे भारतामध्ये जर का बघितलं तर 1907 मध्ये कलकत्त्याला एल्फिस्टन थिएटर सुरू केलं गेलं होतं. त्याच्यामध्ये इतर जी मंडळी आहेत भारतामध्ये इंग्रजी चित्रपट पाहणारा जो वर्ग होता त्यांनी हे चित्रपटगृह सुरू केलं होतं. भारतातलं कायम स्वरूपाचं पहिलं चित्रपटगृह म्हणून त्या कोलकात्यामधल्या एल्फिस्टनचा उल्लेख केला जातो. मुळातच आधी बघा ना की चित्रपट म्हणत असताना सुरुवातीला फक्त एका छोट्याशा यंत्रातनं एकच माणूस चित्रपट पाहू शकायचा, अशा इथून सुरू झालेला हा प्रवास. नंतर चित्रपटगृहानंतर टीव्हीवर आपल्या टेलिव्हिजनवर दिसणारा सिनेमा, टेलिव्हिजनमधनं आता आपल्या हातातल्या मोबाईल पर्यंत आलेला सिनेमा, म्हणजे सिनेमा किती जवळ 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 येत गेलेला आहे आपल्या, नाही का. पण हा सिनेमा जेव्हा तुम्ही एखाद्या सिनेमागृहात जाऊन पाहता त्यावेळेला तो आपल्याला अधिक भावतो. म्हणजे ज्या वेळेला लगान चित्रपटातले घन म्हणत असे ढग दाटून येतात, त्यावेळेला ते ढग आपल्यावर चाल करून येत आहेत आणि आता बाबा पडणार एकदाचा पाऊस, असा होणारा आनंद प्रेक्षक म्हणून आपल्यालाही जाणवतो. ह्याचं कारण बाहेरच्या जगापासून उचलून तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाण्याची ताकद त्या सिनेमागृहात असते. तिथला तो अंधार, तिथला तो मोठा पडदा तुम्हाला इथे तिथे न बघता समोरच्या त्या कथानकाशी एकरूप व्हायला मदत करतो. तोच सिनेमा जेव्हा घरी आपण बघतो तेव्हा आजूबाजूचा सगळा आवाज, कलकलाट, कोणाकोणाचं काय काय बोलणं सुरू असतं, त्यामुळे कदाचित तो प्रभाव आपल्याला जाणवत नाही. बरं, पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे अगदी जुन्या काळामध्ये चित्रपट कसा पाहावा हेच लोकांना माहीत नव्हतं. आपल्याकडे जसं मी म्हटलं की कोलकात्यामध्ये एल्फिस्टन थिएटर हे पहिलं थिएटर मानलं जातं.
त्यानंतरच्या काळात हळूहळू भारतीय सिनेमे बनू लागले. त्याआधी सगळे अर्थातच ब्रिटिशांनी बनवलेले होते, इतर देशीयांनी बनवलेले होते. राजा हरिश्चंद्र नंतर जेव्हा चित्रपट पाहायला लोकांची गर्दी व्हायला लागली, त्यावेळेला काही खास सूचना त्यांना फलकावर दिल्या जायच्या सुरुवातीला चित्रपटाच्या. आता त्या गमतीदार वाटतात, पण त्या काळाची कल्पना त्यातनं येऊ शकते. या सूचना बघा हा काय होत्या. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना दुसऱ्या खेळाचा लाभ होईल. गाण्याचा बदल उद्या ऐका. आमचे आश्रयदाते हेच आमचे मित्र. आमच्या पुढील सनसनाटीकडे लक्ष ठेवा. सनसनाटी बरं का. त्यानंतर बायांनो, कृपया आपली हॅट बाजूला काढून ठेवा. मोठ्या प्रमाणात ब्रिटिश मंडळी सुद्धा चित्रपट पाहायला यायचेत आणि त्या काळात हॅट घालणं हे फॅशनचं लक्षण होतं, तर त्यामुळे हॅट काढून ठेवा. फक्त एकच क्षण प्रक्षेपण तंत्रज्ञ दुसरी रीळ बदलेपर्यंत धीर धरा. एकाच स्पूलवर अख्खा चित्रपट त्यावेळेला दिसायचा नाही, त्यामुळे रीळं बदलली जायची. मग रीळं बदलेपर्यंत जरा धीर धरा. कृपया धूम्रपान टाळा, ते स्त्रियांना क्रुद्ध करते. त्यानंतर श्रेय नामावली तुम्ही स्वतःच वाचा. मोठ्याने केलेले वाचन तुमच्या शेजाऱ्यांना कष्ट देऊ शकते. गाणे सुरू असताना शिटी वाजवू नका. आणि तुम्ही जर मद्यपान करून आलेले असाल तर आपल्या आश्रयदात्याला ते खपणार नाही. अक्षरशः अशा सूचना थिएटरमध्ये दिसायच्या. मुळात लोकांना माहिती नव्हतं कसा बघायचा चित्रपट. भारतामध्ये चित्रपट ज्या वेळेला प्रसिद्ध व्हायला लागला, म्हणजे आलमारा पहिला भारतीय बोलपट आणि त्यानंतर 1932 मध्ये आपला जो अयोध्येचा राजा पहिला मराठी बोलपट, तर त्या काळात चित्रपटगृह ही ध्वनिरोधक नव्हती, साऊंड प्रूफिंग नसायचं. त्यामुळे अंधार पडल्यावर चित्रपटगृहाची दारं खिडक्या उघड्या थोड्याशा झाल्या की त्या चित्रपटगृहातनं आवाज स्पष्टपणे बाहेर जायचा आणि अर्थातच बाहेरचे आवाज सुद्धा आत यायचे. पण प्रेक्षकांच्या ते सवयीचं झालं होतं की आजूबाजूला बाप असा आवाज असणार गाड्या बिड्यांचा आणि त्यात चित्रपट पाहायचं. तर त्यामुळे कुंदनलाल सैगल, काननबाला यांची गाणी ऐकण्यासाठी लोक जेवण वगैरे आटपलं की चित्रपटगृहाच्या बाहेर येऊन बसत. कारण चित्रपटगृहाची दारं खिडक्या उघडी असल्यामुळे आतल्या चित्रपटातली गाणी त्यांना ऐकायला मिळायचीत. फुकट मनोरंजन काइंड ऑफ आपण म्हणू शकतो त्याला. आणि त्या काळातल्या पडद्यांवरनं चक्क पाली हिंडायच्यात. चित्रपटगृहामध्ये मांजरं आवाज करत इकडून तिकडे फिरायचीत आणि बऱ्याचदा चित्रपटगृह ही धूम्रपानाच्या धुराने भरलेली असायचीत. त्यामुळे मग काही नियम हे लागू केले गेले की चित्रपटात नाही हे असं असं चालणार नाही बरं का. तर त्यामुळे एक जाणीव निर्माण झाली लोकांच्या मनात. पहिलं वातानुकूलित चित्रपटगृह भारतातलं कोणतं? मुंबईचं, आपल्या मुंबईचं रिगल सिनेमा. 1933 मध्ये ते वातानुकूलित झालं. आणि दिल्लीचं जे रिगल सिनेमा आहे ते पहिलं थिएटर जिथे सिनेमास्कोपची सोय झाली होती 1952 मध्ये. तर त्यामुळे हा सगळा प्रवास मजेशीर अनुभवत आहोत आपण. अनेक चित्रपट महत्त्वपूर्ण ठरलेले सुरुवातीच्या काळातले, त्यातला सिंहगड हा जो चित्रपट होता, तर या चित्रपटात रात्रीच्या लढाईचं चित्रीकरण ते करायचं होतं. मुळात आधी बराच काळ आपल्याकडे कृत्रिम प्रकाशामध्ये चित्रीकरणाची सोयच नव्हती. तर हे चित्रीकरण रात्रीच्या लढाईचं करायचंय. अर्थात सिंहगडची लढाई रात्रीच लढली गेली, ती दिवसा आपण दाखवू शकणार नाही. तर त्या काळी प्रज्योत दिवा म्हणजे आर्क लॅम्पच्या प्रकाशामध्ये हा सिनेमा त्यांनी चित्रित केला होता. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला पहिला भारतीय चित्रपट म्हणून सिंहगडचं नाव घेतलं जातं. आणि पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात ह्या चित्रपटाचं चित्रीकरण होतं. तर बाह्य चित्रीकरण जे म्हणजे आउटडोर शूटिंग, तर त्या दृष्टीने सुद्धा हा पहिला चित्रपट ठरतो. कारण त्या आधीचे सगळे चित्रपट मी जसं आपल्याला सांगितलं की इमारतीच्या आवारातच पाठीमागे सेट लावून केले जायचेत. तर हा पन्हाळ्यावर केल्यामुळे आउटडोर शूटिंगवाला पहिला चित्रपट ठरतो. आणि या चित्रपटाच्या वेळेला प्रेक्षकांनी जी काही अलोट गर्दी केली चित्रपट पाहायला, त्यामुळे तोपर्यंत हा एक कलेचा प्रकार आहे. आपले चित्रपट निर्मिती बनवतायत, करतायत, आपले चित्रपट प्रदर्शित करतायत, त्यामुळे सरकारचं लक्ष नव्हतं. पण जेव्हा तो चित्रपट पाहायला प्रचंड गर्दी झाली तेव्हा सरकारला
लक्ष द्यावं लागलं, कारण तिथे पोलीस पाठवावे लागलेत गर्दीच्या नियंत्रणासाठी. मग ही कला, मग त्याच्यासाठी जर आम्ही गर्दी नियंत्रण करायला आमची माणसं पाठवतोय, तेव्हापासून चित्रपटावर करमणूक कर हा एक महत्वाचा कर, मनोरंजनाचा कर हा लागू केला गेला. पहिलं वहिलं जे भित्तीपत्रक आहे, आजकाल आपण चित्रपटांची पोस्टर्स, आजकाल सगळंच डिजिटल झालंय, पण एक काळ असा असायचा की ते हाताने रंगवलेलं भलं मोठं पोस्टर आपण चित्रपटगृहाच्या बाहेर पाहायचो, असा अँग्री यंग मॅन, अमिताभ बच्चन वगैरे. तर ते पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता मनात निर्माण व्हायची. तर बाबूराव पेंटर यांनी पहिल्यांदा चित्रपटाचं भित्तीपत्रक तयार केलं होतं, आणि ते इतकं, मुळात ते स्वतः उत्तम चित्रकार होते, त्यामुळे ते चित्र जे होतं 10 बाय 20 फूटचं पहिलं हे भित्तीपत्रक होतं, आणि ते प्रभावी ठरल्यानंतर मग इतरांनी सगळ्यांनी अशा पद्धतीने पोस्टर्स बनवून जागोजागी चिकटवायला सुरुवात केली. या पोस्टर्स नंतर चित्रपटामध्ये सेन्सॉरशिप नेमकी कधी आली? सैरंध्री हा चित्रपट ज्यावेळेला प्रदर्शित झाला, त्या चित्रपटात कीचकवधाचं एक दृश्य होतं, आणि ते दृश्य म्हणजे भीम आणि कीचक यांच्यामध्ये ते सगळं सुरू होतं, आणि मग त्यांच्यातली मारामारी पाहून काही प्रेक्षक, त्यांना ते इतकं खरं वाटलं की अक्षरशः ते मूर्छित होऊन पडले, बेशुद्ध पडले काही प्रेक्षक. आणि तेव्हापासून तत्कालीन ब्रिटिश सरकारने चित्रपटाचं सेन्सॉरशिप, किंवा चित्रपट हा सेन्सॉर झाला पाहिजे, हे पहिले निश्चित केलं, आणि तिथून मग आतापर्यंत आपण सेन्सॉर चित्रपट पाहतो.